श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. येणारे 9 दिवस तुमच्या आयुष्यात असा काही थरकाप उडवणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 22 ते 31 या कालावधीत तुमच्या कुंडलीत ग्रहाचा असा भयंकर उलटफेर सुरू झाला आहे जो तुम्हाला एका रात्रीत राजाचा रंग किंवा रंकाचा राजा बनवू शकतो. जर तुम्ही ही वेळ ओळखण्यात चूक केली तर तुमच्या हाताशी आलेली अथांग पैशाची सुवर्ण संधी एका सेकंदात कायमची नष्ट होईल आणि आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणूनच डोळे आणि कान उघडे ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण नशिबाचा खेळ आता पालटणार आहे. मीन राशीच्या जातकांना 22 ते 31 मे दरम्यान तुमच्या धन आणि वाणीच्या स्थानात एक अत्यंत उग्र आणि विनाशकारी ऊर्जा प्रवेश करत आहे. हा ग्रह बदल तुमचे रखडलेले करोडचे व्यवहार तर पूर्ण करेल, पण त्याच वेळी तुमच्या डोक्यात इतका भयंकर राग आणि अहंकार भरेल की तुमच्या तोंडातून निघालेला फक्त एक कडू शब्द तुमच्या रक्ताच्या नात्यांना कायमचे संपवून टाकेल. या 9 दिवसात नेमकं काय घडणार आहे आणि कोणत्या दोन मोठ्या चुका तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकतात, हे जर वेळीच जाणून घेतलं नाही तर तुमची हसती खेळती जिंदगी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. तर मीन राशीच्या जातकांनो, या 9 दिवसाच्या कालावधीत तुमची सावली सुद्धा तुम्हाला दगा देऊ शकते, कारण तुमचा पराक्रम भावात ग्रहाचा राजा सूर्य आणि बुद्धीचा दादा बुध एकत्र येऊन एक अत्यंत शक्तिशाली पण तितकाच धोकादायक योग बनवत आहे. या काळात शत्रूचा थरकाप उडणार हे नक्की, पण मिळणाऱ्या प्रचंड यशाच्या नशेत जर तुम्ही आळसाचे शिकार झालात तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. व्हिडिओच्या शेवटी दोन असे अंगावर काटा आणणारे महाउपाय सांगितले आहेत, जे जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केले तर मृत्यूच्या दारातूनही तुमचे नशीब सुखरूप परत येईल. चला तर मग जाणून घेऊया 9 दिवसाचे भयंकर सत्य. तर मीन राशीच्या जातकांनो, 22 ते 31 मे 2026 या काळात मे रोजी झालेल्या मंगळाच्या मोठ्या राशी परिवर्तनाचा मुख्य प्रभाव तुमच्या आयुष्यावर दिसून येणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत प्रचंड मोठी खुशखबरी घेऊन आला आहे, ज्यामध्ये तुमचा बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेला किंवा अडकलेला पैसा अचानक परत मिळेल. जर तुमचा एखादा पुश्तैनी किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा वाद कोर्टात सुरू असेल तर त्याचा निकाल पूर्णपणे तुमच्या बाजूने लागण्याचे प्रबळ योग या 9 दिवसात आहेत. मात्र मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह असल्याने तो तुमच्या स्वभावात प्रचंड राग आणि उग्रता वाढवू शकतो. म्हणूनच 22 ते 31 मे दरम्यान तुम्हाला तुमच्या वाणीवर कडक नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या तिख्या आणि कडू शब्दामुळे कुटुंबातील सदस्यांना भयंकर वाईट वाटू शकते आणि तुमचे जवळचे नातेसंबंध बिघडू शकतात. यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला उजवा डोळा, तोंडात छाले पडणे किंवा दातदुखी अशा त्रासापासून अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, 22 ते 31 मे 2026 या कालावधीत 14 मे रोजी झालेल्या शुक्राच्या राशी बदलामुळे तुमच्या सुख संपत्तीच्या घरात अतिशय सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळेल. शुक्रदेव तुमच्या सुख आणि वाहनाच्या घरात प्रवेश करत असल्याने घरातील सर्व जुने ग्रहक्लेश आणि वाद मिटतील, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंददायी आणि शांत होईल. या दिवसात तुमच्या घरी नवीन वाहनाचे आगमन होऊ शकते किंवा तुम्ही एसटी, टीव्ही यासारख्या चैनीच्या वस्तू खरेदी करून घर रिनोव्हेट कराल. आई सोबत तुमचे संबंध कमालीचे सुधारतील आणि तिचे आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरतील. परंतु इथे तुम्हाला एक मोठी चूक टाळावी लागेल. दिखावा करण्यासाठी किंवा कोणाला इम्प्रेस करण्यासाठी आवाजवी खर्च करू नका, अन्यथा तुमची सेव्हिंग शून्य होईल. तसेच मिळणाऱ्या सुखसुविधांमुळे आळसाचे शिकार होऊ नका. जर तुम्ही कामे उद्यावर ढकलली तर हाताशी आलेली सुवर्ण संधी गमावून बसाल. तर मीन राशीच्या जातकांनो, 22 ते 31 मे 2026 दरम्यान
15 मे रोजी झालेल्या सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात अभूतपूर्व वाढ झालेली दिसेल. सूर्यदेव तुमच्या 3ऱ्या भावात उच्च अवस्थेत असल्याने तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल आणि तुमच्यात मोठी जोखीम घेण्याची प्रवृत्ती जागृत होईल, जी तुम्हाला यशाच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. शेअर मार्केट, डिजिटल मार्केटिंग आणि वेबसाईटशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना या काळात मोठी उपलब्धी मिळेल आणि शत्रू तुमच्या समोर टिकू शकणार नाहीत. मात्र सूर्य हा अत्यंत गरम ग्रह असल्याने या काळात अहंकारामुळे तुमचे लहान भाऊ बहीण किंवा शेजाऱ्यांसोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. या भागदौडीच्या काळात तुम्हाला काम आणि आराम या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखावे लागेल, नाहीतर अति थकव्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. तर मीन राशीच्या जातकांनो, 22 ते 31 मे या 9 दिवसाच्या काळात मंगळदेवाचा भयंकर प्रकोप टाळण्यासाठी आणि तुमची वाणी तसेच आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पहिला महाउपाय अत्यंत श्रद्धेने करणे अनिवार्य आहे. या काळात मंगळ तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या भावात राहून तुमच्या स्वभावात उग्रता आणि आरोग्यात विकार निर्माण करू शकतो. म्हणूनच या 9 दिवसात येणाऱ्या मंगळवारी तुम्हाला बजरंगबलीच्या मंदिरात जावेच लागेल. तिथे हनुमानजीच्या चरणी गूळ आणि चण्याचा नैवेद्य अत्यंत मनोभावे अर्पण करा. हा एक छोटासा उपाय तुमच्यावरील मंगळाची वक्रदृष्टी पूर्णपणे नष्ट करेल, तुमच्या वाणीत गोडवा आणेल आणि रखडलेला पैसा कोणत्याही अडथळ्याविना तुमच्याकडे खेचून आणेल. मीन राशीच्या जातकांनो, 22 ते 31 मे दरम्यानच्या या काळात शुक्र आणि सूर्य आणि बुधाच्या परिवर्तनामुळे उद्भवणारा जीवघेणा आळस, बँक बॅलन्स शून्य करणारा अवाजवी खर्च आणि कुटुंबातील इगोचे वाद रोखण्यासाठी दुसरा चमत्कारी उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे. शुक्राला प्रसन्न करण्यासाठी या काळातील शुक्रवारी घरातील कोणत्याही वृद्ध महिलेला किंवा गरजू महिलेला पांढऱ्या रंगाची साडी आणि पांढरी मिठाई अत्यंत आदराने भेट द्या, जेणेकरून तुमची लक्ष्मी सुरक्षित राहील आणि पैशाची उधळपट्टी थांबेल. यासोबत सूर्यदेवाच्या उष्णतेमुळे लहान भाऊ बहिणीशी होणारे गंभीर वाद टाळण्यासाठी रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला जल नक्की अर्पण करा. हा उपाय ग्रहाच्या राजाला इतके बलवान करेल की शत्रूचा थरकाप उडेल आणि या 9 दिवसात तुमचे नशीब सोन्यासारखे चकाकेल. तर मीन राशीच्या जातकांनो, 22 ते 31 मे दरम्यानच्या या भयंकर आणि चमत्कारी उलटफेराची एक गुप्त माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या मोठ्या संकटापासून स्वतःचा बचाव करू शकाल. म्हणूनच स्क्रीनवर खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनावर आत्ताच क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. जर तुम्ही आज ही चूक केली तर तुमच्या राशीशी जोडलेले अत्यंत महत्त्वाचे आणि अंगावर काटा आणणारे पुढचे व्हिडिओ तुमच्याकडून कायमचे मिस होतील आणि तुम्ही अंधारातच राहाल. तर मीन राशीच्या जातकांनो, कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने आणि खऱ्या मनाने हर हर महादेव किंवा जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका. विश्वास ठेवा, या 9 दिवसाच्या काळात महादेवाच्या आणि हनुमानजीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व भयंकर संकट आणि पैशाची चणचण एका झटक्यात दूर होईल. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःला सुरक्षित करा. धन्यवाद.